नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर अखेर राज्य कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता लागू शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर असा जो शासन निर्णय आहे आज दिनांक 25/2/2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। याबद्दलचा संपूर्ण GR या ठिकाणी पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता लागू झालेला आहे। हा जो शासन निर्णय आहे तो काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, अखेर राज्य कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता लागू शासन निर्णय निर्गमित दिनांक 25/2/2025। बघा, फायनली डिअरनेस अलाउन्सेस ॲट द रेट ऑफ 53% हॅज बीन इम्प्लिमेंटेड फॉर द स्टेट एम्प्लॉईज। बघा अपडेट, अखेर राज्य कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता ही वाढ लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 25/2/2025 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुदेय असणारा महागाई भत्त्याच्या दरात अखेर सुधारणा करण्याच्या प्रश्नावर निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। सदर निर्णयानुसार असे आदेश देण्यात येत आहेत की दिनांक 1/7/2024 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुदेय असणारा महागाई भत्त्याचा दर हा 50% वरून 53% इतर करण्यात येत आहे। सदर महागाई भत्ता वाढ ही दिनांक 1/7/2024 ते दिनांक 31/1/2025 या कालावधीतील महागाई भत्ता हे थकबाकीसह माहे फेब्रुवारी 2025च्या या वेतनासोबत रोखीने देण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात येत आहेत। बघा, तसेच DAची जी रक्कम आहे ती रक्कम प्रदान करताना विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रमाणे यापुढे लागू राहतील असे देखील या ठिकाणी नमूद करण्यात आले आहेत। तसेच यावर होणारा खर्च हा शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते लेखाशीर्ष खाली खर्ची टाकण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। बघा, महागाई भत्ता वाढ या ठिकाणी GR आपण पाहू शकतो। तसेच अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या संदर्भात संबंधित प्रमुख लेखा शीर्षाखालील ज्या उपलेखा शीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबत खर्ची टाकण्याचे निर्देश देखील या ठिकाणी देण्यात आले आहेत। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आपण तुमच्या समोर GR देखील पाहणार आहोत। बघा GR, राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै 2024 पासून सुधारणा करण्याबाबत बघा महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक आहे 25 फेब्रुवारी 2025 म्हणजे आजच्या घडीला हा जो GR आहे तो या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे। बघा मंडळी, शासन निर्णय काय आहे, राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न हे शासनाच्या विचाराधीन होता। शासन असे आदेश देत आहे की दिनांक 1 जुलै 2024 पासून या 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुदेय हे महागाई भत्त्याचा दर 50% वरून 53% करण्यात यावा। सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जुलै 2024 ते दिनांक 31 जानेवारी 2025 या कालावधीतील थकबाकीसह माहे फेब्रुवारी 2025च्या या वेतनासोबत रोखीने या ठिकाणी देण्यात यावी। बघा, तिसरं शासन निर्णय काय आहे, महागाई भत्त्याची रक्कम ही प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढे देखील लागू राहील।
बघा, यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा। अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखा शीर्षाखालील ज्या उपलेखा शीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखा शीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक या ठिकाणी पाहू शकता। आणि हा जो आदेश आहे तो आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून या ठिकाणी काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने V.अ. धोत्रे, उपसचिव महाराष्ट्र शासन। त्यानंतर पुढचा GR बघा। असुधारित वेतन संरचनेत 5व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदेय महागाई भत्ता या भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै 2024 पासून सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक आहे 25 फेब्रुवारी 2025। बघा, शासन निर्णय काय आहे एकूणच तुम्ही पाहू शकता। असुधारित वेतन संरचनेत या 5व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या या राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न ही शासनाच्या विचाराधीन होता। दुसरं शासन निर्णय बघा। शासन असे आदेश देत आहे की दिनांक 1 जुलै 2024 पासून 5व्या वेतन आयोगानुसार असुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुदेय हे महागाई भत्त्याचा दर 443% वरून 455% करण्यात यावा। सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जुलै 2024 ते दिनांक 31 जानेवारी 2025 या कालावधीतील थकबाकीसह माहे फेब्रुवारी 2025च्या या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी। महागाई भत्त्याची रक्कम ही प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढे या ठिकाणी लागू राहील। बघा, चौथं जे शासन निर्णय आहे काय आहे, यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून या ठिकाणी भागवण्यात यावा। अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखा शीर्षाखालील ज्या उपलेखा शीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च हे खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखा शीर्षाखाली हा खर्च या ठिकाणी खर्ची टाकण्यात यावा। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आणि हा जो आदेश आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून या ठिकाणी काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने V.अ. धोत्रे, उपसचिव महाराष्ट्र शासन। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। एकूणच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे अखेर राज्य कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता लागू हा जो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे दिनांक 25/2/2025 याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।